स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी जे काही आपल्या आयुष्यात कर्ज आहे ते कुठेतरी कमी करण्यासाठी, सतत घरात येणारं जे दारिद्र्य आहे हे संपवण्यासाठी आणि चहूबाजूने आपल्या घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपण कष्ट करतो, मेहनत करतो, जे काही असेल ते प्रामाणिकपणे आपण काम करतो, मात्र तरीही आपली प्रगती होत नाही, घरात बरकत येत नाही, कुठल्याच कामात आपल्याला मनासारखं यश मिळत नाही। एक छोटीशी इच्छा असते की या वर्षामध्ये किंवा या 6 महिन्यामध्ये मी जे काही पैसे कमावेल त्यामध्ये मी घरात एक छोटीशी वस्तू आणेल किंवा एक छोटीशी वस्तू घेईल। आपण खूप ठरवतो पण ती वस्तू घरात येत नाही। एखादा व्यक्ती महिन्याला 20-30 हजार रुपये कमावतो पण त्याच्याकडे छोटीशी बाईकसुद्धा नसते। एखादा व्यक्ती महिन्याला लाख रुपये कमावतो पण स्वतःचं घर नसते। बघा, असं का होते तर आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्याला नशीब साथ देत नाही। याच नशिबाची साथ मिळवण्यासाठी, लक्ष्मीला कायम आपल्याकडे खेचून आणण्यासाठी, प्राप्त लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरात पैशांच्या वाटा ह्या खुल्या करण्यासाठी मी आज या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे त्या उपायाने पैशांची अडलेली सर्व कामं मार्गी लागतील, चहूबाजूने घरात पैसा येईल, धन, संपत्ती ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचं घर अगदी भरून जाईल। सगळ्यात पहिले उपाय सांगण्याच्या अगोदर छोट्या छोट्या गोष्टी सांगते। बऱ्याच घरांमध्ये नकारात्मकता खूप जास्त असते। पैसे कमावता, कष्ट करताय, सगळं करताय, पण घरात इतकी निगेटिव्हिटी असते की ती लक्ष्मीला घरात टिकू देत नाही। म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्यावर किंवा घरातल्या 4 कोपऱ्यांना तुम्ही हळदीचं पाणी शिंपडलं तर घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर जाते। बऱ्याच घरांमध्ये बरकत नसते, यश मिळत नाही, सतत अडचणी येतात, सतत काही ना काही समस्या असतात। अशा प्रत्येक व्यक्तींनी रोज सकाळी उठल्यानंतर घराच्या बाहेर जर हळदीचे स्वस्तिक काढले, सुक्या हळदीचं, जसं आपण रांगोळीचं स्वस्तिक काढतो तसं हळदीचं स्वस्तिक काढलं तर घरात असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात। घरात असणारं दारिद्र्य, गरिबी घराच्या बाहेर जाते आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात। तिसरी गोष्ट, ज्या घरात आजारपण असते, ज्या घराला काहीतरी बाहेरील बाधा असते, अशा घरात सुद्धा लक्ष्मी टिकत नाही। अशा प्रत्येक व्यक्तीने काय करायचं, सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोर उजव्या डाव्या कुठल्याही साईडला तुपाचा, मोहरीच्या तेलाचा किंवा मग तिळीच्या तेलाचा एक दिवा लावायचा। जो दिवा तुम्ही लावाल त्या दिव्यामध्ये 2 फुलवाल्या लवंगा, 2 काळे मिरी आणि एक हिरवी वेलची टाकायची। या 3 गोष्टी लावून जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कमीत कमी 1 महिना किंवा 21 दिवस जरी दिवा लावला, तुमच्या घरात असणारं आजारपण, घराला लागलेली बाधा किंवा घराला लागलेली नजर, जे काही नकारात्मक वाईट आहे ते सगळं घराच्या बाहेर जातं। तेवढ्या दिवसांमध्ये आपल्या घराचं शुद्धीकरण होतं, घरामध्ये लक्ष्मी येते आणि आलेली लक्ष्मी ही कायम स्वरूपाने टिकून राहते। आता मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता। रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, जो दिवस तुम्हाला आवडतोय, ज्या दिवशी तुम्हाला करायचा आहे त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक तमालपत्र, छान असं एक तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे। त्यासोबत आपल्याला थोडंसं अत्तर घ्यायचं आहे। आता तुम्ही कुठलंही अत्तर घेऊ शकता, पण बरेच लोक हिना अत्तर घरात ठेवतात कारण हे अत्तर आपल्या स्वामींना विशेष प्रिय आहे। आता माझ्याकडे सुद्धा हेच अत्तर आहे, त्यामुळे मी हेच अत्तर घेतलेलं आहे। त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एक पेन। बघा, लाल रंगाचा, हिरव्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले काय करायचं, जे तमालपत्र आपण घेतलेलं आहे या तमालपत्राला थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं आहे। मी जस्ट तुम्हाला दाखवते, या पद्धतीने दोनही बाजूने थोडं अत्तर लावायचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा हे स्प्रेड करू शकता। 1-2 मिनिटांमध्ये हे अत्तर सुकून जातं। ठीक आहे, आता हे तमालपत्र तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे। हा उपाय देवघराच्या समोर किंवा घरातल्या कुठल्याही छान निवांत, कुठल्याही म्हणजे जिथे कुणी तुम्हाला काही विचारायला येणार नाही, कुणी तुम्हाला काही उठवायला येणार नाही, अशा शांत ठिकाणी बसून करायचं आहे। आता हे तमालपत्र प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला या तमालपत्राच्या वरती जो अंक मी सांगणार आहे तो लिहायचा आहे।
जो धनप्राप्तीशी निगडीत शुक्र ग्रहाला मजबूत करणारा आणि आपल्याकडे धन खेचून आणणारा आहे. सगळ्यात पहिले तमालपत्रावरती बघा, तमालपत्रावरती एक छोटासा चौकोन करायचा आहे. या पद्धतीने एक चौकोन करायचा आहे. चौकोन केल्यानंतर तुम्हाला त्या चौकोनामध्ये सगळ्यात पहिले 2 7 1 8 27 18 2 7 1 8 पुन्हा एकदा ऐका 27 18 2 7 1 8 2 7 1 8 हा अंक तुम्हाला लिहायचा आहे. 27 18 हा अंक तुम्हाला या तमालपत्रावरती लिहायचा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला जी काही धनाची अमाऊंट हवी आहे, कुणीतरी तुमचे पैसे घेतलेले आहेत मात्र तो देत नाही आहे, किंवा तुम्ही काहीतरी कर्ज काढलेलं आहे, किंवा तुम्हाला इच्छित एवढ्या दिवसांमध्ये काहीतरी तो म्हणजे जी काही रक्कम आहे ती तुम्हाला प्राप्त करायची आहे, तर ती तुम्हाला या तमालपत्रावरती इथे खाली लिहायची आहे. आता तुम्ही इथे 1 लाख पण लिहू शकता, 5 लाख पण लिहू शकता, 10 लाख पण लिहू शकता, किंवा जी काही तुम्हाला, मी ते जस्ट 1 लाख असं लिहिलेलं आहे. इतकं लिहून झालं की त्याच्यानंतर बघा हे तमालपत्र त्या प्लेटमध्ये असं ठेवायचं. यावरती थोडीशी किंचित दालचिनीची पावडर स्प्रेड करायची. दालचिनी ती थोडी स्प्रेड केल्यानंतर हे तमालपत्र असं दुमडायचं. गोलाकार पद्धतीने हे तमालपत्र असं दुमडायचं आणि याला फूलवाला लवंग एक टोचायचं. फूलवाला जे लवंग असतं हे याला टोचायचं. आता लवंगामध्ये हे घट्ट पॅक झालं की त्याच्यानंतर याला कलावा बांधायचा. जेवढे वेळा तुम्हाला शक्य, 2 वेळा 4 वेळा कितीही वेळा बांधू शकता. कलावा बांधायचा, शेवटी त्याला गाठ मारायची. आता हे तमालपत्र जे आहे ते आपल्या हातात घ्यायचं, हाताची मूठ बंद करायची. यामध्ये जो अंक लिहिलेला आहे 27 18 2 7 1 8 हा अंक 5 मिनटं सतत म्हणत राहायचा आणि म्हणायचं, या अंकाने माझ्या आयुष्यात धनाचे प्रश्न सुटले, माझ्याकडे पैसा येत आहे. जी अमाऊंट लिहिलेली आहे, आता मी समजा 1 लाख लिहिलेले आहेत, माझ्याकडे 1 लाख रुपये आता आलेले आहेत, मी श्रीमंत आहे, सगळं काही छान आहे, खरंच माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. म्हणजे जी पण तुमची इच्छा असेल ती पूर्ण झालेली आहे, तेवढे पैसे तुमच्याकडे आलेले आहेत, असे पॉझिटिव्ह तुम्हाला वाईब्स या तमालपत्राला द्यायचे आहेत. ठीक आहे. 5 मिनटं तुम्हाला सतत हे मॅनिफेस्टेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीची सेवा करायची आहे. लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेसाठी तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. दोनही सेवा करून झाल्या की हे तमालपत्र जे आहे हे तुम्हाला तुमच्यासोबत, म्हणजे तुमची पर्स असेल तर पर्समध्ये ठेवा. बाहेर कुठेतरी कामासाठी जाताय, काहीतरी पैशांची काही असेल तर त्यासाठी तुमचा व्यवसायाचा गल्ला असेल त्याच्यामध्ये ठेवा. जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. मात्र जेव्हा तुम्ही रात्री, संध्याकाळी, दुपारी म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून याल तेव्हा मात्र हे तमालपत्र रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवा. जिथे तुम्ही झोपताय तिथे उशीखाली, बेडशीट खाली, गादी खाली, चटई खाली, जिथे तुम्ही झोपताय तिथे फक्त तुमच्या उशीखाली, म्हणजे तुमचं डोकं असेल त्या खाली तुम्हाला हे तमालपत्र ठेवायचं आहे. आता हे किती दिवस ठेवायचं, ते 21 दिवस ठेवायचं. 21 दिवस हे आपल्यासोबत ठेवायचं. 21 दिवस रात्री झोपताना उशीखाली ठेवायचं. 21 दिवस पूर्ण झाले की 21व्या दिवशी देवघराच्या समोर एक छोटी प्लेट ठेवायची. त्यामध्ये 4-5 कापराच्या वड्या घालायच्या, कापूर पेटवायचा आणि जसं कापूर पेटेल त्यामध्ये धाग्यासकट बांधलेलं हे तमालपत्र त्या कापरामध्ये चाळायचं. जसे हे जळेल, जशी याची विभूती होईल तशी ती घरभर अशा पद्धतीने फुंकायची. या 21 दिवसांमध्ये पूर्ण अनुभव येईल. जी काही धनाची समस्या असेल ती पूर्णतः सुटलेली असेल. फक्त 21 दिवस सतत मनात पॉझिटिव्हिटी ठेवायची. हो, पैसा येतोय, तुमच्याकडे पैसा नाही आहे किंवा तुम्ही जे रक्कम लिहिलेली आहे तुम्हाला मिळालेली नाही आहे, पण तुम्हाला ते गृहीत धरायचं आहे, तुम्हाला ते डोळ्यासमोर आणायचं आहे की हो होतंय आहे. जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्याल, जेवढं तुम्ही पॉझिटिव्हिटीने त्याला तुम्ही अफर्मेशन द्याल, तुम्हाला सांगते तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. जो नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे 27 18 2 आणि 7 यांची जर तुम्ही बेरीज केली तर होते 9 आणि 1 आणि 8 यांची बेरीज केली तर तीही होते 9. 9 हा अंक नवग्रहांशी निगडीत आहे. 9 हा अंक शुक्र ग्रहाचा कारक आहे. सगळ्यांनाच माहिती आहे ज्याचा शुक्र मजबूत असतो, ज्याला शुक्राचा कारक असतो, तो नेहमीच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये श्रीमंत बनत जातो. त्याच्याकडे नेहमी कुठून ना कुठून पैसा येत राहतो आणि धन जे आहे ते त्याच्याकडे वाढत राहते. शिवाय नवग्रहांपैकी एक जरी ग्रह अस्थिर झालेला असेल किंवा खाली कुठेतरी कमकुवत झालेला असेल तरीसुद्धा धनाच्या समस्या येतात. पण जेव्हा तुम्ही हा अंक लिहिता, म्हणजे 9 अंकाशी निगडीत असणारा
जेव्हा तुम्ही 27-18 हा अंक लिहिता तेव्हा तुमचे नवग्रह स्थिर होतात, नवग्रहांचा संयोग होतो आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर ग्रहांच्या स्थितीत काही त्रास असेल तर तो सुधारत जातो आणि त्यामुळे सुद्धा तुमची धनाची समस्या दूर होऊन तुमच्याकडे ग्रहांच्या कृपेमुळे पैसा येत राहतो. या 21 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण अनुभव येईल. 21 दिवसांमध्ये कुठून ना कुठून पण तुमच्याकडे पैसा येत राहील. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.